तर दिवंगत माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी वर्ध्यामधल्या वायफळ गावाला भेट दिलेली होती। वायफळ येथील शेतकरी संवादानंतर मनमोहन सिंग यांनी सरकारनं कृषी धोरणामध्ये आमूलाग्र असा बदल सुद्धा केलेला होता। दरम्यान वायफळ येथील ग्रामस्थांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आठवणींना उजाळा दिलाय। वर्धा जिल्ह्यामध्ये तसंच संपूर्ण विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या आहेत या आत्महत्या वाढल्या होत्या आणि त्या दरम्यान या वायफळ या ठिकाणी वायफळ पासून नजीक असलेल्या डोरली या परिसरात गाव विकणे आहे असा फलक गावकऱ्यांनी लावला होता। गाव विकायला काढलं होतं, त्यामुळेच त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग या ठिकाणी पोहोचले होते। आपल्यासोबत काही गावकरी आहेत, या गावकऱ्यांना विचारूया आपण नेमकं त्यावेळेच्या त्यांच्या आठवणी काय आहेत आणि त्यावेळी त्यांनी काय अनुभव त्या संदर्भातला आपला आहे, काय सांगाल? इथं आले होते, या घरी गेलते आणि या दोन घरी गेलते। काय त्यावेळेस त्यांनी काय काय इथे पाहिलं, त्याच्यानंतर इथे येण्याचं कारण काय होतं? नेमकं कारण म्हणजे ते इथे भेट देण्यासाठी शाळेमध्ये आले, शाळेत आले होते। शेतकरी आत्महत्यांचा एकूण प्रमाण जे होतं त्यावेळेस वाढलेलं होतं, अशा वेळी आता परिस्थिती काय आहे या परिसरातली नेमकी? आता जास्त गेली आहे, ठीक आहे, आता तितकी नाही राहिली। आपल्यासोबत आणखी गावकरी आहेत, त्यांना विचारूया। काय सांगाल काका, तुम्ही त्यावेळेस होते, काय नेमकं या गावात पाहायला मिळालं? या गावाची परिस्थिती अशी होती का एक महिना पाऊस रुकलेला होता, तेव्हा त्यावेळेस असं म्हणजे शेतकरी त्रस्त झालेला दिसून आलेला होता। तर मग समजा मनमोहन सिंग या गावाले भेट देणार बा अशी लोकांची समस्या। डोरली या गावामध्ये समजा हे दाखवलं, गाव विक्र्या काढलं म्हणून, तर त्या गावाला भेट न देता वायफळ या परिसरात त्यांनी भेट दिली। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगांचं निधन झालं, काय व्यक्त कराल भावना? आता तेव्हाची परिस्थिती अशी होती का डॉक्टर मनमोहन सिंग होते तेव्हा आम्ही सर्वच जण सुखी असल्यासारखं म्हणजे असल्यासारखं होतो, पण कसं आहे तेव्हा आपल्याला काही असं काही मिळायचं नाही, काही नाही। त्यांनी आश्वासनं दिली पण ते पूर्ण अजूनपर्यंत नाही आहे। आज ते निघून गेले पण त्या आश्वासनाचे काही असं दिसून नाही आलं। 30 जून 2006 या रोजी तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग या ठिकाणी आले। त्यांचं आता निधन झालंय, त्यांच्या आठवणी ज्या आहेत त्या गावकऱ्यांमध्ये आहे। नाथ चौधरी, एबीपी माझा, वायफळ, वर्धा। तर मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप दिला जातोय। सध्या हे दिल्लीच्या रस्त्यावरची दृश्य आपण बघतोय। दिल्लीमधल्या निगम बोध घाट या ठिकाणी आता ही अंत्ययात्रा पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी त्यांना शेवटचा निरोप दिला जाणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।